पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय। नवीन सामन्यात सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। एका बाजूला तुम्ही पाहताय दोस्ती 11 सावरे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडबली। पहिला बॉल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी। सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अपील तर झाली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत। 11 खेळाडू इथे मात्र जमा झाले होते। स्ट्रॉंग अपील होती। ऋतिक म्हात्रेला तुम्ही पाहताय जो संघनायक आणि त्याचा झेल इथे मात्र स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता हे सांगितले पंचांनी आणि दरम्यान तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना विकेट हॅट्रिकसाठी ऋतिक भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। टीम दोस्ती 11 सावरे संघाच्या खेळाडूंसाठी सिंगल धाव इथे मिळते। टीमची टोटल या सिंगलच्या साथीने पुढे सरकेल। स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं ऋतिक म्हात्रेच्या माध्यमातून एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली। 5 षटकाचे बॅच षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय पॉवर प्लेचं जिथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय। षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रशिक जाधवला तुम्ही पाहताय। 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बिंबरचना। प्रशिक फुलटॉस होता अडबा बाटने खेचलाय। यावेळेस मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका 4 धावा। चौकार आला। रोहन कांबळेच्या बॅटमधून धावफलकाचा प्रचंड वेगाने पुढे सरकेल। 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। आपल्या नावाची छाप सोडत असताना पहिल्या बॉलवरती इथे मात्र स्वागत केले रोहननं। वेलकम टू द ग्राउंड। गोलंदाज प्रशिक चांगला फटका पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय त्याला भेदून दुभागून चिरत फडत ऑलॉंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार। दुसरा चौकार आलाय। जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। खरं तर गवताचा गालीच्या पसरलाय हे मात्र क्रीडांगण तुम्ही पाहता आणि त्या गवताला आता गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील चाललाय। सलगचे 2 चौकार तुम्ही पाहताय। रोहनच्या बॅटमधून धावफलक पुढे सरकेल। टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। प्रशिक रायटम ओव्हर द विकेट। अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा 20 शेप मध्ये खेचला। डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित थोडीशी चुकी करतोय। चुकीचं रूपांतर 2 धावा इथे मात्र मिळतील। धावफलक आता वेगाने पुढे सरकेल। टीमची टोटल 1 वर 11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। खरं तर कॉलिंग चुकलं होतं। दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आल्या होत्या परंतु तदनंतर तुम्ही पाहताय 2 धावा प्रचंड वेगाने एकवरती जोडल्या गेल्या। चांगली सुरुवात रोहन कांबळे मैदानाच्या आतमध्ये करतोय। त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 दुहेरी धाव आपण पाहिली आहे। टीमची टोटल 11 याकडेवरती जात असताना फुलटॉस होता गॅप मध्ये खेचला। लॉंगॉला क्षेत्ररक्षक धावतोय पाठमोरा भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल नाही थांबणार। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या ओव्हर मध्ये तिसरा चौकार। पुढे सरकेल। खरं तर मैदानाचा आढावा पूर्णपणे माहिती आहे। लेखा जोखा मैदानाचा माहिती आहे। रोहन कांबळेला याच मैदानावरती तो सराव करतो आणि खरं तर यजमान विपक्ष पाहुणे ही लढत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल यात शंकाच नाहीये। 3 चौकार आपण पाहिलेत। रोहनच्या बॅटमधून बरसा प्रेक्षक राजा आज या मैदानावरती दाखल झालाय। रतन काका म्हात्रे देखील आता मॅचचा आनंद घेतात। जे डीजे ऑपरेटर आहेत त्यांच्या साथीने तुम्ही पाहता आमचे सुनील दादा म्हात्रे देखील या मॅचचा आनंद घेतात। प्रकाश गव्हाणे ते देखील आता जोडले गेलेत। हळूहळू आता पूर्ण वडवली गाव या मैदानावरती जमा होईल कारण त्यांना देखील आता चाहूल लागली आहे की सामन्याला सुरुवात झाली आहे। शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यामुळेच की काय आता प्रचंड प्रेक्षकांची मांदियाळी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो जिथे मात्र प्रेक्षकांचा महापूर त्यांचं कुळगाव बदलापूर आणि त्याच बदलापुराच्या या ऐतिहासिक भाते ग्राउंडवरती एक मोठा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 2 ताकदवर टीम एका बाजूला दोस्ती 11 सावरे तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली। या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्ही एन्जॉय करता। गोलंदाज अनिकेत जाधव षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। रायटम ओव्हर द विकेटनं बॅकफुटला गेले पंच केलाय। चांगला फटका आहे पॉइंटच्या डोक्यावरनं 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे। आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते आणि चेंडूला जोपर्यंत अडवेल तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
चौकार. चौकार आलाय. यावेळेस तुम्ही पाहताय ऋतिकच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हा ट्रॅकर होता. इथे मात्र लाईन मिस केली आहे. टप्पा पडला. भरदा वगैरे बॉल असते रक्षकाच्या हातामध्ये. सुटकेचा मोकळा निश्वास आता अनिकेतनं देखील सोडला असेल. धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले. 19 आकड्यावरती माफी असावी. बॅक फोडला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला ते मात्र स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक चिके सिंगल एक दुसरीचा प्रयत्न होतोय. तू मैं आणि ते मात्र मोकाच्या निर्णायक क्षणी रोहनने थांबवले. ऋतिकला धाव मिळेल ती सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला जवळजवळ 15 धाबा वसूल केल्या रोहन कांबळेनं. आणि आता षटक क्रमांक दुसरं. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 आणि 3 चेंडूमध्ये 5 धाबा खर्च करत असताना तुम्ही पाहताय अनिकेत जाधवला हरेश मांडवकर यांना तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र देत असताना. टीमचा लेजंड खेळाडू आहे त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आता काही ना काही कानमंत्र तो देतोय आणि त्या कानमंत्रावरती खरा देखील अनिकेत उतरतोय. कारण 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 5 धाबा खर्च केल्या. आणि दोस्ती 11 सावरे संघ तुम्ही पाहताय टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आत्तापर्यंत मी म्हणेन चांगली कामगिरी करत असताना. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करावेच लागतील. आणि आता 5व्या षटकासाठी एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. हा ट्रॅकर होता. यावेळेस तुम्ही पाहता लाईन थोडीशी खराब. रोहन कांबळेला इथे मात्र मेजबानी होती परंतु लाईन खराब असल्यामुळे त्या मेजबानीचा स्वीकार त्याने केला नाही आहे. दरम्यान तुम्ही पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बहाल केली जाईल. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती धाबा आतापर्यंत 21 धाबा. जय भवानी शिरगाव टीम आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश मानकिवली तुम्हाला टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय त्यामुळे आपणास नाणेफेकीसाठी यायचं याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिरगाव बनाम मानकिवली अशी फाईट असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. धावफलक आतापर्यंत 21. हा ट्रॅकर होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅटची वरची कडा घेतली आणि यावेळेस तुम्ही पाहताय त्यांच्या मागे थर्डमॅनला एक चांगला झेल टिपलाय आणि आता परतावा लागेल रोहनला माघारी. फलंदाज बाद. मोटरमॅन आहेत त्यांचंही वेलकम स्पर्धेच्या माध्यमातून. आणि रेल्वे या क्षेत्रामध्ये ते देखील नेहमीच चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चला विनंती आहे टीम जय भवानी शिरगाव विपक्ष श्री गणेश मानकिवली टॉससाठी आपण लवकरात लवकर दाखल व्हा. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण टॉससाठी दाखल व्हा. यावेळेस देखील अपील तर होतीये. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना फक्त 6 धावा आता खर्च केल्या. गोलंदाज अनिकेत जाधवला तुम्ही पाहता ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झाला. आज काहीशी वेगळी रणनीती तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये धनराज आणि त्याच्या साथीनं यश किंवा रोहन येत असतो परंतु आज धनराज थोडेसे मागे थांबलेत. त्याचं कारण थोड्या वेळात तुम्हाला कळेल. परंतु ज्यावेळेस धनराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरेल ना त्यावेळेस चांगली बॅटिंग तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. कारण 24 कॅरेटचं सोनं म्हणून धनराजला ओळखलं जातं या नवीन वडवली टीमचं. परंतु आतापर्यंत धुरा सांभाळली आहे ऋतिक म्हात्रे आणि त्याच्या साथीनं यशला तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश येतो. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आमचे हर्षल मस्कर देखील कालपासून जोडले त्यांचेही मनपूर्वक स्वागत.
एक चांगले खेळाडू आहेत टीम वालवली संघाच्या, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. षटकाची पाबंदी संसारबंदी आता पूर्णपणे हटपून लावली आहे. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा पंचांच्याकडे वळतायत, पंचाचा इशारा पोहोचतोय, व्हाईट बॉल. प्रशांत देसाई सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. खरं तर 3 ऑफिशियल पंच जेपी पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. स्कोअर लेगला तुम्ही पाहताय खरं तर रोहित हिरगोडे सर आहेत आणि त्यांच्या साथीनं हॅरी. हा देखील हाफ ट्रॅकर होता. इथे देखील ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बाल बचावले गेले आणि दरम्यान टर्बोची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि एका चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. 5 षटकांची ही मॅच. गोलंदाज ऋषिकेश चांगली गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट ना. चांगला फटका आहे, ऑन साईडला घेतला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित अनिकेत आहेत, चेंडूला तुम फेक करतात, दरम्यान मिळेल ते सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नसणार. मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवलाय ऋषिकेशच्या माध्यमातून, कारण 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, 2 चेंडू फेकून झालेत आणि धावफलकाचा विचार केला तर फक्त एक धाव खर्च करत असताना ऋषिकेशला तुम्ही पाहता. ऋषिकेश जाधव राईट मोर द विकेट. समोर यश. गोपणी सारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. यावेळेस तुम्ही पाहताय मिडलला खेळाडू उपस्थित, एक सिंगल एक पट्टी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मैदानाच्या मध्ये भरपूर वेगाने आता घेत असताना 2 धाबा ते देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज कुणालजी मात्रे देखील तुम्हाला इन मध्ये पाहायला मिळतील. चांगला क्रिकेट थर्डमॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना. चांगला फटका आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, 2 धाबा सहजरित्या मिळतील. चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि बॉल देखील बघता बघता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. वरती जात असताना आज नवीन बनवली टीमचे लेजंड खेळाडू संतोष मामा म्हात्रे देखील तुम्हाला आज इनॅक्शन मध्ये दिसतील. त्यांच्या मागे रक्षकाच्या भूमिकेत. फुल टॉस होता, लाईन खराब आहे, पंचांच्याकडे वळतात, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल गेली. ऋषिकेशला तुम्ही पाहताय थोडीशी मागणी गोलंदाजी आता पाहायला मिळेल. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न जरूर होता यशचा, परंतु चेंडू लेगस्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि त्यामुळेच की काय आता वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. गोलंदाज ऋषिकेश. इथे चांगला फटका आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळला आणि बॉलने केली डी बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनची सफर. षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती वेगाने पुढे जात असताना टीमची टोटल आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा बिगिट, अजून एक चांगला फटका, परंतु आता फटका फसतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चांगला जेल तिथे मात्र टिपत असताना यशला परतावे लागेल माघारी. आता वेळ झाली आहे मैदानाच्या मध्ये येण्याची. ज्याच्या नावानं नवीन वडील टीमच्या क्रिकेटला ओळखला जात होतो धनराज भात्रे आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. यस डीजे.
मेल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेत गणेश वारगडे देखील आता जोडले गेलेत. ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत ते आहेत. त्यांचंही कौतुक व्हायला हवं. मुख्य व्यासपीठ आता गजबजलंय. खरं तर प्रचंड पाहुण्यांची मांदियाळी. आमचे आतिशदादा देखील जोडले गेलेत मुख्य व्यासपीठावरती. खरं तर कालपासूनच आतिशदादा यांनी देखील हजेरी लावली आहे. आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता आमचे नरेंद्र मेंगल सर असतील, दिनेशजी भोईर, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हे आमचं मुख्य व्यासपीठ. चंद्रकांतजी मस्कर साहेबांना तुम्ही पाहताय. श्यामदादा कडब असतील, भावेशदादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. चांगला फटका 20 शेपमध्ये खेचलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाल बचावलेत की इथे फरदात बाद आहेत, पाहावं लागेल. आणि आता पंचांनी घेतलंय रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल, फरदात बाद आहे, परंतु आता चेक करण्यात येईल. चला तिसरे पंच आमचे रोहित हिरगोडे सर आता चेक करतील. नक्की घडलंय काय. दूध और पाणी का पाणी आता तुम्हाला 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कुणालजी राजाराम म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 10 क्रिक लाईव्हचं थेट प्रेक्षेपण सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की घडलंय काय. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, की इथे फरदास बाद आहे. साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आतुरता लागली आहे. टीम दोस्त 11 सावरे संघाला देखील फरदास बाद असावा, परंतु एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. हरीश मांडकर यांना तुम्ही पाहताय. कित्येक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले टीम सावरे संघासाठी. नेहमीच चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला आणि आज देखील इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. OUT फरंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आता रोहित दाखल होतोय. डावखुराचा खेळाडू आता दाखल झाला. षटक क्रमांक 14. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव एकवण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान 36 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अनिकेत बेगीट करण्याचा प्रयत्न. अपील तर झाली आहे. फलंदाज बाद. धनराज म्हात्रेला आता मैदान सोडावं लागतोय. या मॅचची गोल्डन विकेट. भोपळाही फोडू शकला नाहीये आणि शून्यावरती आता थेट मैदानाच्या बाहेर पडतील. फलंदाज बाद. अंतकरणाने मैदान सोडतोय. माहिती धनराज म्हात्रेला आज घरच्या मैदानावरती काही ना काही करायचं होतं. टीमसाठी इथे मात्र धाबा जमवायच्या होत्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये आता टीमचा राजा मैदान सोडतोय. आता टीमच्या प्रजाला काहीतरी करावे लागेल. महेश म्हात्रे आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. महेश म्हात्रेला या मॅचमध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण धावफलकाचा विचार केला षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे आतापर्यंत 36. इथे देखील अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्र मोकळं होतं, तिथे मात्र चेंडूला ढकलायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटर बॉलचा. दरम्यान सलग आता तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. थोडीशी दयनीय परिस्थिती आहे टीम नवीन वडवडी संघाची, परंतु ज्यावेळेस तुम्ही पाहताय स्लॉगरच्या षटकाला सुरुवात होईल ना, धावा इथे मात्र खोऱ्याने उडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नवीन वडवडी टीमचे खेळाडू देखील करतील. गोलंदाज अनिकेत जाधवला तुम्ही पाहता, ज्या अनिकेतनं षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना धावा खर्च केल्या होत्या 6. तोच अनिकेत सेकंड स्पेल मध्ये खोदून काढलाय. चांगला फटका. बॉल चालला इथे मात्र स्कोअर लागला. खेळाडू आहेत डीप मध्ये. सिंगात एक पडली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. रोहितने थांबवला.
स्ट्राईक त्याला हवी आहे. डावखुऱ्याचा एक चांगला बॅटर आता दाखवलं होतं. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमीत कमी 50 ते 55 धावापर्यंत जर नवीन बळवडी टीम पोहोचले ना तर गोलंदाजी त्यांची देखील भरपूर चांगली आहे. तेजस जाधवला तुम्ही पाहताय आज मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट त्यांना देखील दाखवला. या मॅचमध्ये नेहमीच संघाला पाठबळ देण्याचं काम तेजस करत असतो आणि आज देखील तुम्ही पाहताय मोठ्या गुणा गोविंदानं संघ दोस्ती 11 सावरे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि ज्या टीमच्या नावामध्ये दोस्ती आहे प्रश्नच नाही आहे. नेहमीच चांगला क्रिकेट दोस्तीचा संबंध सर्व टीम सोबत आपण पाहतोय टीम सावरे संघाच्या माध्यमातून. अनिकेत जाधवला तुम्ही पाहताय राऊंड द विकेट सज्ज होतात. स्टॅकिंग वरती रोहित हाफ ट्रॅकर होता. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न संभ्रमात टाकणारा चेंडू होता. बॅट्समनला इथे मात्र चेंडू समजला नाही आहे. आपटी देण्याचा प्रयत्न होता अनिकेतचा आणि जसा टप्पा पडला तसा बॉल मात्र निघून चाललाय. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 37. आतापर्यंत 5 चेंडू फेकले 2 विकेट घेत असताना फक्त एकच धाव खर्च केली अनिकेत जाधवच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होती. रगरगत्या उन्हात आता आगीचे निखारे फेकत असताना अनिकेत जाधव राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे प्रॉपर बॅट वरती मिड विकेटला बॉल चाललाय. हवा के साथ साथ घटा के संग संग मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता रोहितने देखील सांगितलंय अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही वडवलीचा संत नाही. षटकार धावफलक टीमची टोटल 43 43 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आता वडवली संघ आपल्याला पाहायला मिळेल कारण धावफलकाचा जर विचार केला तर टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवरती 43 4 फरक बाद झालेत आणि आता गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय तेजस जाधवला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 5 वर स्लॉगरच्या षटकाला आता सुरुवात होईल. आता तुम्ही पाहताय गोलंदाज तेजस दाखल होतोय. रोहित रॉयला तुम्ही पाहता. अभिषेक कामत ते देखील जोडले गेले क्रिकच्या माध्यमातून. नेहमीच त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते भरपूर विश्वास आहे कुणाला मात्र यांचा. राऊंड द विकेट लाईन चेक करावी लागेल. पाठलाग केला होता चेंडूचा. पंच आम्हाला सांगतात की व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती एका धावेनं पुढे सरकत असताना 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. आज सर नरेंद्र मेंगल सरांचा देखील खेळ आपण पाहिला. ड्रेसिंग चेंज झाली आहे परंतु वडवले टीमला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झालेत. पुढील वाटचाली शुभेच्छा. इथे देखील चांगला चेंडू बाहेर मिळतो. महेश म्हात्रे आहेत खरं तर म्हात्रे स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये पारितोषिक देण्यात आलं आणि महेश म्हात्रे आता दाखल जरूर झालेत. पहिला बॉल निर्धाव त्यांनी खेळला. धावफलक आता स्थिरावले 44 आकड्यावरती. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका टॅप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सिंगल मिळते. स्ट्राईक हवी आहे रोहितला कारण रोहितच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर आता 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मी आधीच म्हटलं होतं राजेश सर यावेळेस 50 ते 55 धावा जर आल्या ना वडवली टीमच्या तर ते देखील चांगले फाईट देतील यात शंकाच नाही आहे कारण मैदानाचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. मैदानाचा लेखाजोखा त्यांना माहिती आहे. त्यामुळे या मैदानावरती फाईट चांगलीच रंगेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तेजस राऊंड द विकेट. समोर रोहित बिग हिट केलाय. ऑन साइडला खेळलाय. फटका पोचला की काय खेळाडू डीप मध्ये जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का पाहावा लागेल. पंच आमच्याकडे इशारा करतील. हा चौकारे षटकारे की इथे मात्र धावा मिळतील काही या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. परंतु अगदी खेळपट्टीच्या लगत हा चेंडू पडलाय त्यामुळे आता चेक करण्यात येईल नक्की मैदानावरती घडले काय.
चला चेक करण्यात येईल. चला तिसरे बंच आपण या चेक करा. विजयजी पगारे कडून दाखल झालेत. मनपूर्वक स्वागत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. सेफ आहेत म्हणजे जेवढे धावा घेतलेत तेवढे धावा मिळतील. 2 धावा. हे नवीन वळवले मित्रांनो. जरी इथे टेनक्रिक लाईव्ह वाहिनीचे काही सदस्य आहेत तर देखील जो निर्णय आहे तोच निर्णय तुम्हाला मिळणार आहे यात शंकाच नाही आहे. 2 धावा. खरं तर फटका भरपूर दमदार होता परंतु चेंडू जास्त काळ हवेमध्ये उंच गेला त्यामुळेच की काय आता अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता सीमारेषेच्या लगत हा चेंडू पडलाय. अनिकेत जाधव सांगत होते की सेफ आहेत परंतु तरी देखील आपण चेक केला आणि या 2 धाबा. रोहित इथे देखील गोल गिरकी घेतली होती. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. जर संपर्क झाला असता तर हा चेंडू भरपूर दूरवरून आणावा लागला असता परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. टीम श्री गणेश मानकिवली विपक्ष जय भवानी शिरगाव. विनंती आहे आपण टॉससाठी या. श्री गणेश मानकिवली विपक्ष जय भवानी शिरगाव. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर यायचंय. फटका चांगला आहे. फाईन लेगला खेळाडू जज करतोय आणि आता रोहितला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. काही षटक कमी करण्यात येतील आणि जर एखादा संघ उपस्थित नसेल तर त्या संघाला चेंडूची पेनल्टी देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर अधिक उशीर झाला तर अधिक चेंडूमध्ये वाढ होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा खबर डीप मध्ये खेळाडू त्याच्या बाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. हाय तो चौकार. डॉट एक सिंगल एक दुहेरी धाव पुन्हा एकदा डॉट एक विकेट आणि शेवटच्या बरोबरती चौकार. त्यामुळे या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या अंती 51 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 52 धावाचा टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रोहन कांबळे आज मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली रोहन कांबळेनं. आजचा दिवस त्याने गाजवला. चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला या मॅचमध्ये. रमेशजी राठोड साहेबांचा शुभागमन झाले मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती करू. मी या स्पर्धेचे आयोजक आमचे भावेशदादा केशव म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रमेशजी राठोड यांचा शुभ सन्मान करायचा.
स्पर्धेचे दमदार आयोजक भावेशदादा म्हात्रे साहेबांना या आपण टॉस संपन्न करू. सर टॉस आपण संपन्न करतो. एक मोठी मॅच श्री गणेश मानकिवली बनाम जे बाबाडी शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान. आज संघनायकाच्या भूमिकेत श्री गणेश मानकिवली टीम कडून रोहन गायकर आहेत, तर दुसऱ्या बाजूला उमेश पवार. रोहन कॉल करतील, कॉइन स्पिन होईल. टॉस आता संपन्न होतो आणि कॉइन स्पिन झालाय. टॉस जिंकलाय टीम रोहन. टॉस कोणी जिंकला? श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघाने टॉस जिंकला आणि निर्णय कळवायचा रोहन. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल तुम्ही पाहता. यावेळेस मात्र शरीरावरती आदळलाय दरम्यान लेग बायचा इशारा. वडवली टीमच्या कोणत्याही खेळाडूने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर आमच्या हर्षदजी मस्कर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज इथे देण्यात येईल. रोहन कांबळेच्या चेहऱ्यावरती हास्य आहे कारण हर्षदनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावला आणि या कॅश प्राइजचा लाभ देखील घ्यावा असं काही मनामध्ये चाललं असेल रोहन कांबळेचं. खूप चांगलं क्षेत्राचे विरचना. एसच्या मागे मास्टर माइंड खेळाडू ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी दिलं असे संतोषजी म्हात्रे यांना तुम्ही पाहता. त्यांच्या मागे एस रक्षकाच्या भूमिकेत ते आता दाखल झाले. गोलंदाज रोहन राईट अमोर द विकेटनं बॅकफुटे गेले. पंच केलाय पॉईंटच्या डोक्यावरनं. फटका तर चांगला आहे. 2-2 क्षेत्राच्या पाठमोरे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि अडवलाय देखील. तोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतील. धाबा 2 धाबा. मी कौतुक करेल त्या खेळाडूचा. आय थिंक रोहित मुंडे होते कारण रोहितचा वेग आम्ही पाहिला आणि 2 धाबा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली आहे. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रोहित कांबळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. बाबांना धावा त्याला रोखायच्यात. याच अनुषंगानं चांगली गोलंदाजी मारावी लागेल. इथे फटका चांगला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू ऋतिक होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर हातामध्ये चेंडू दिला असता तर इथे फलंदाज बाद देखील होऊ शकला असता परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा ऋतिकचा प्रयत्न फसतोय. दरम्यान एक चेकी सिंगल आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 4 या आकड्यावरती जात असताना रोहन कांबळेला तुम्ही पाहताय जो अष्टपैलू खेळाडू बॅटिंग करत असताना धमाकेदार सुरुवात त्याने केली. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण आतापर्यंत बांधून ठेवले पूर्णपणे.
हा ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न पोहोचतोय रोहित मुंडे. तुम्ही पाहताय उलट्या पावली धावत असताना दोन खेळाडू चेंडूवरती येतील, उचलून फेक करतील चेंडूला. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 धाबा येथे देखील रोखू शकत नाहीये. डीप मधून वाराच्या वेगानं धावत पळत झपाट्यानं ऋतिक म्हात्रे पोहोचतोय. दरम्यान चेंडूला उचलून फेक करेल. 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. संतोषजी म्हात्रे यांना तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र आता रोहनला देत असताना अनुभव प्रचंड आहे आणि अनुभवाची शिदोरी यालाच तर म्हणतात. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय अनुभव बोलतोय. गुरदास यार राईट नंबर द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना शिक्षक आमदार खरं तर ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांचे पी आहेत रोहित मुंडे. त्यामुळे वेळ क्रिकेटसाठी कमी मिळतो, परंतु जेव्हा संधी मिळते त्यावेळेस संधीचं सोनं मैदान 4 मध्ये करत असताना धावफलकाचा जर विचार केला तर 6 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक का राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. रोहित आहेत. रोहितनं एक चांगला झेल टिपला. मी आधीच म्हटलं होतं जेव्हा जेव्हा संधी मिळते ना संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये रोहित करतोय. आणि आता रोहित मुंडेने टिपलाय झेल. संपलाय खेळ. तेजसला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चला बाईक किंवा कार आहे समोरच्या दिशेला बघा थोडीशी हलवायची. आय थिंक रिक्षा आहे, कार आहे. थोडीशी बाजूला काढा कारण डोळ्यावरती रिफ्लेक्शन होतात काचेचे. त्यामुळे आपण थोडीशी क्रेटा गाडी आहे, आपण प्लीज थोडीशी बाजूला काढा. येस ज्या कोणत्या मालकाची असेल आपण थोडीशी गाडी बाजूला घ्या. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं राहिलं गोलंदाज रोहनच्या नावावरती ज्याने 6 धावा खर्च केल्या. रोहित मुंडेने एक चांगला झेल टिपला. खरं तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांचे ते पी आहेत. 5 जिल्हे त्यांना फिरावे लागतात कारण सातत्याने 5 जिल्ह्याचे आमदार म्हणून ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांना ओळखलं जातं. याच म्हात्रे घराण्यातून आमदार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा P2चा पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 घेऊन आता गोलंदाज यश मैदान 4 मध्ये दाखल झाला. राऊंड विकेट सज्ज होत असताना खरं तर राजेशजी म्हात्रे आहेत आमच्यासोबत जोडले गेलेत. अचूक माहिती आमच्याबरोबर ते पोचवत असताना कारण या म्हात्रे घराण्याशी राजेश ताळवे यांचं जवळचं नातं आहे. राऊंड विकेट. पहिला बॉल लाईन भरकटलाय. त्यांच्या मागे यस नो बॉल. हॅरी सरांची अनोखी अदा आता तुम्हाला पाहायला मिळेल. जशी जसं संध्याकाळ होईल तसं तसं तुम्हाला नृत्य देखील पाहायला मिळेल. नृत्य आविष्कार हॅरी सरांचं. गौतमी पाटीलला देखील लाजवेल असा नृत्य आविष्कार तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल हॅरी यांच्या माध्यमातून. आणि तसेच डान्सिंग स्कोरर देखील आपल्यासोबत जोडले गेलेत राजेश ताळवे. खरं तर कुणालजी म्हात्रे यांनी चेंडूला अडवले अन्यथा 5 धावा इथे मिळू शकल्या असत्या. यश राऊंड द विकेटनं. यशला पहिल्याच बॉलवरती अपयश पदरी पडलं कारण लाईन खराब होती. इथे चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. रोहित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम त्यांनी लावला होता परंतु स्वतःला पूर्णपणे थांबवलं आणि दरम्यान एक चिक्की सिंगल येते. मग त्या 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना
यशनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे या मॅचमध्ये. पहिला बॉल त्याने खराब जरूर फेकला, फ्रीटचा बॉल होता, त्या फ्रीटच्या बॉलवरती एक सिंगल एक पडली आहे. राऊंड द विकेट गोलंदाज यश. स्टॅकिंग वरती ऋषिकेश. राऊंड द विकेट ना. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट लेग खेळाडू, कव्हर लेग खेळाडू तुम्ही पाहताय. मिडॉनला सेट आहे धनराज म्हात्रे, डीपमध्ये ऋतिक म्हात्रेला तुम्ही पाहताय. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर, टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टाळ्या वाजतात, काय वाजू नये, कारण कामगिरी तशी मैदानाच्या आतमध्ये होती. यशला तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. गोविंद कामत असतील, अभिषेक कामत असतील, टाळ्यांचा कडकडाट करत असताना ऑन ड्युटी कॅमेऱ्यावरती ते देखील उभ्यात. आणि यावेळेस मात्र फटका आता चांगला, थडमाच्या क्षेत्रामध्ये 4 धाबा इथे मिळतील आणि हात चौकार येतोय. यस हॅरी सर. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 12 या आकड्यावरती धावसंख्येला पूर्णपणे आळा घातला होता आणि आता तो आळा फोडण्याचं काम ऋषिकेश करतोय. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. राऊंड द विकेट यश. इथे देखील फटका चांगला आहे, दमदार फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ऋतिक जज करतोय, त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. 4 धाबा. षटक क्रमांक दुसरा आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 चौकार ऋषिकेशच्या बॅटमधून आपण पाहिले. टीमची टोटल धावफलकावरती वेगानं हाफ ट्रॅकर होता. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस हॅरी सरांची अदा आता तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील आता पंचांनी दाखवलाय. त्यामुळेच की काय पुन्हा एकदा अशा प्रकारचा चेंडू जर हाताळला तर तुम्हाला इथे दंडित करण्यात येईल, हेच पंच आता घोषित करत असताना हॅरी सरांची आता तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय. रोहन कांबळेने सांगितलं हा झेल माझा आहे, मीच टिपणार, आणि आता तो झेल देखील निसटलाय. ज्या फलंदाजाने 2 चौकार ठोकलेत आता तोच फलंदाज त्याचा झेल निसटलाय. आता इथे मात्र जीवनदान मिळालंय, परंतु हा जखमी वाघ बंदाचारपणे डरकाळी फोडेल का, की त्या वाघाला पुन्हा एकदा शांत करण्यामध्ये यश येईल, याचं उत्तर काही वेळामध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु धनराज मात्र होते तिथे, त्यांनी एक चांगला झेल टिपला असता, परंतु यावेळेस सांगितलं रोहन की हा झेल मी टिपणार आहे आणि कॅच देखील ड्रॉप झाले. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 52 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आतापर्यंत 18 धाबा जोडल्या गेल्या. अजून या मॅचचा विचार जर केला तर अजूनही 34 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडूचा विचार केला तर 19 चेंडूचा खेळ शिल्लक. स्टॅकिंग निवडती धावकरी आताचा फलंदाज प्रशिक. शफल झाले होते, फुलटॉस बॉल होता. आता संधी आहे धनराज मात्रेला. हा झेल त्याने टिपलाय जरूर, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. आय थिंक हाईट फॅक्टरचा नो बॉल पंचांनी घोषित केला असावा आणि आता लगेच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे आणि कंट्रोल रूममध्ये आता पंच देखील चेक करतील नक्की घडलंय काय या बॉलवरती. जर इथे फलंदाज बाद असेल तर थोडासा दबाव असणार आहे टीम साबरे संघावरती, परंतु जर इथे फलंदाज बाद नसेल तर पुन्हा एकदा दबाव वाढेल टीम वडबडी संघावरती. परंतु घडणार काय यावरती लगेच आपण चर्चा करू. टी फलंदाज बाद, फेअर डिलिव्हरी. चला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण स्क्रीनवरती पाहू. येस मामा देखील सांगतात की हा चेंडू खाली आला. चला संदीप घायाळ
टीव्ही स्क्रीनवरती देखील दाखवा, कारण नवीन बडवळीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट इथे क्लिअर करण्यात येईल. बॅट्समन देखील भरपूर बँड होता आणि यावेळेस तुम्ही पाहता फलंदाज बाद. इथे मात्र रोहित हिरगुडे सरांनी देखील सांगितलं की हा चेंडू फेर डिलिव्हरी होती आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित सालेकरला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज रोहन कांबळे आता दाखल झाला या मॅचमध्ये. सेकंड स्पेलमध्ये तो दाखल होतोय. 12 चेंडूमध्ये 18 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा यशनं खर्च केल्या. आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज रोहन राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका तर चांगला आहे, ऋतिक जज करतोय. एक झेल तर निसटलाय, परंतु काय इथे मात्र झेल स्वीकारलाय. कॅच ऑफ द डे. 11 खेळाडू आता पाटण इथे मात्र थोपटत आहेत, कारण त्याचा झेल इथे मात्र स्वीकारला ऋतिकनं आणि या मॅच मध्ये एक मोठा फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. झेल स्वीकारलाय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि इथे मात्र तुम्ही पाहता एक चांगला झेल स्वीकारत असताना ऋतिक म्हात्रेला तुम्ही पाहताय सर्वच खेळाडू शाबासकीची थाप आता पाटणीवरती देत असताना यावेळेस ऋतिक म्हात्रेला. आणि आता एक चांगला फलंदाज बाद होतोय. खरं तर स्वतः संघनायक आहेत आणि आता त्यांना देखील सांगितलंय कॅप्टन चला सिनातान. आणि यावेळेस एक चांगला झेल स्वीकारत असताना रोहन बिगिट केलाय, पुन्हा एकदा फटका पोहोचलाय. रोहित मुंडे दुसरा झेल स्वीकारणार का? हो, स्वीकारलाय. आता अजून एक फलंदाज बाद होतोय. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता सावरे टीमचा डाव कोसळत असताना फलंदाज बाद झालाय आणि आता नवीन वडवलीकरांचा आवाज हळूहळू यायला लागलाय. फलंदाज बाद. घरात जा. दिलीपजी बराडे यांचं देखील शुभागमन झाले. वेलकम. सोळा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. इथे देखील यस्टनच्या मागे घडले तरी काय, फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता, त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि तदनंतर थर्मॅनचा खेळाडू देखील बीट झाला आणि बॉल मात्र दन 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 करत निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप एंडला येतो चौकार.
हा चौकार आलाय, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. अजून एक चांगला फटका व्ही शेप मध्ये अलॉंग द कार्पेट, बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षण पोहोचतोय. रोहितला तुम्ही पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव इथे देखील मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. 14 चेंडूचा खेळ आता शिल्लक, 29 ची गरज आहे या मॅच मध्ये. 7 पेनाने आता मात्र स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. राजेश साळवे यांची ऑफिशियल स्कोरर आहेत. खरं तर शहापूर असेल, त्यानंतर पालघरमध्ये देखील त्यांचा दौरा आपण पाहिला. महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात. ठाणे रायगडमध्ये देखील त्यांची स्कोरिंग आपण पाहिली आहे. ऑन साईडला धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. खडे खडे बॉलला फेकून दिलाय आणि हॅरी सरांची अनोखी आता तुम्हाला पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पुढे सरकत असताना ज्या रोहित कांबळेनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, तोच रोहित आता तुम्ही पाहताय आतापर्यंत थोडासा मागणा ठरतोय. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे, पॉइंट लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल धाव इथे देखील मिळते. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आता पुढे सरकत असताना 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि आता या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा 12 धावा खर्च करत असताना 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 22 ची गरज आहे. पाण्याची मागणी करतायत मैदान 4 मध्ये पंच. ड्रिंक स्टॉली जाईल मैदान 4 मध्ये आपल्याकडे वेळ आहे. तेव्हा डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. समोर ज्या फलंदाजानं षटकार ठोकलाय तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग वरती, रोहित सालेकर. रोहित वर्सेस रोहित अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एक डावखुरा तर एक उजवा लेफ्ट आर्म सीमर. ड्राईव्ह केलाय, फटका तर चांगला आहे. धनराज मात्र उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसणारा. 12 चेंडूमध्ये 22 ची गरज होती. आता 11 चेंडूमध्ये 21 चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने आता मैदानाच्या मध्ये बॅटिंग होतीये, कारण माहिती आहे रोहितला देखील की इथे सिंगल डबलला देखील आपण सामना जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता मैदानाच्या मध्ये एक सिंगल धाव एकपटली आहे. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट बिकोरली, फिंगर रोल केली, दात मागतात इथे पंचांकडे, परंतु पंच भीष्मासारखे ठाम उभ्यात. धावफलक आता स्थिरावला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचले 31, 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 10 चेंडूमध्ये आता 21. इथे मात्र चेस करायचे, त्याच अनुषंगाने गोलंदाजी होतीये, कारण याच मैदानावरती 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना सामना गमावला होता टीम जोबिली संघानं.
ऑन साइडला घेतला, गॅप मध्ये फटका, यश धावतोय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट होत असताना यश भोईर यांच्या माध्यमातून चेंडूला अडवण्यात आलाय. धावफलक आता स्थिरावल्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकेल 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक, 19 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होता. फुलटॉस होता, ऑन साइडला खेचला, गॅप मध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती फरार. हा चौकार येतोय आणि लढाई आपण पाहतोय खरं तर 3 रोहित मध्ये आहे, कारण स्टॅकिंग इनवरती रोहित सालेकर, नॉन स्टॅकिंग इनवरती रोहित आणि आता गोलंदाज देखील रोहित आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित पण स्टाईलने येतोय, चौकार. चौकार आलाय. इथे देखील फटका चांगला, व्ही शेप मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये, एका टप्प्यावरती बॉल अडवलाय, उत्तम फेक करतील रोहन कांबळे, 2 धाबा. इथे देखील एक पडण्याचा प्रयत्न झालाय, दरम्यान नेस्टनच्या मागे कुणाल मात्रे यांचं आज कौतुक करायला, कारण 2 वेळा त्यांनी चेंडूला अडवलंय. दरम्यान काही धाबा वाचवतात आपल्या संघासाठी. आता 7-13चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे राजेश सर, कारण या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतोय ना तर पकड मजबूत आणि घट्ट करेल टीम दोस्ती इलेव्हन सावरे. परंतु जर इथे चेंडू डॉट येतो, एखादी विकेट मिळते टीम नवीन बडवली संघाला, तर पुन्हा एकदा शिरकाव करेल मैदानाच्या आतमध्ये टीम नवीन बडवली. परंतु काय घडतंय या बॉलवरती पाहावं लागेल. बेगीत करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये मिश्रण तुम्हाला पाहायला मिळालं, टप्पा पडला, भरता वेगाने बॉल निघून चाललाय, रक्षक संतोष मात्रेच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13ची गरज आहे या मॅच मध्ये. धावफलकाचा विचार केला तर आपण पाहिलं खरं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता, त्यावेळेस 22ची गरज होती. आतापर्यंत आपण पाहिलं 9 धाबा खर्च केला रोहितनं आणि आता 6 मध्ये 13 इथे रोखायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवते टीम नवीन वडवली, कोणत्या खेळाडूवरती धनराज मात्र विश्वास दाखवतील, यासाठी छोटीशी टीम मीटिंग बोलवण्यात आली आहे आणि त्यातून उत्तर आता काय निघेल हे देखील पाहावं लागेल. रोहननं चांगला खेळ दाखवलाय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आय थिंक रोहित मुंडेचा वापर करतील, परंतु यस रोहितचा आता वापर करण्यात आलाय, रोहित वरती विश्वास दाखवलाय. ही लढाई आता पुन्हा एकदा 3 रोहित मध्ये असणार आहे, कारण पुन्हा एकदा स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोहित आणि आता गोलंदाजी मार्गवरती रोहितच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे टोटल 4 रोहित तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील या मॅच मध्ये. राजेशजी साळवे सर जे चांगले स्कोरर आहेत, सकाळच्या सत्रामध्ये बेलवली टीमने प्रयत्न भरपूर चांगले केले. राजेश साळवे यांची गोलंदाजी आज भरपूर चांगली होती. फलंदाजी करत असताना देखील एक चेंडू त्यांना मिळाला होता, तो त्या बॉलवरती देखील त्यांनी षटकार नाही तर बाद झाले त्या बॉलवरती, स्वतः सांगतायत राजेश साळवे इमानदार आहेत. स्टॅकिंग वरती रोहित सालेकरला तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्क वरती रोहित मुंडे. 6 चेंडू मध्ये आता 13 धाबा रोखायच्या, याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ म्हटलं तर बदलापूर आणि वांगणी असो यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळतात. परंतु आज विजय कोणाचा या मॅच मध्ये? गोलंदाज रोहित, राईटम ओव्हर द विकेट. चला अधिक वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. रोहितचा पहिला बॉल फुलटॉस होता आणि चाललाय स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती 4 धाबा. चौकार आलाय, धावफलक पुढे सरकेल. सर्वांचा अभाव थोडासा जाणवतो रोहितला, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. चौकार, 4 धाबा, धावफलक 43. पुन्हा एकदा त्या दिशेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऋतिक पोहोचताय त्यांच्या आबाकाच्या बाहेर, हा देखील बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मागच्या बॉलची कार्बन कापी. 4 धाबा.
फलक 2 बरोबर ते 2 चौकार आले. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 47 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 5 धावाची गरज. जर रोहित मंडेवरती आता दबावाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये घरच्या मैदानावरती तुम्ही खेळताय त्यामुळे आता परीक्षक प्रेक्षक राजा देखील जोडला गेला. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. निमित्त एकच स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक. इथे देखील ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र डीप मध्ये देतोय. एक सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावा लागेल. आणि थ्रो इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती केला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो केलाय आणि त्यामुळेच की काय इथे देखील 2 धावा मिळतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची गरज या मॅच मध्ये. रोहित सालेकरला तुम्ही पाहताय 2 धावा त्याने एकवटल्यात आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 49 या आकड्यावरती जात असताना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही या आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाही या. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. हा चौकार येतोय आणि या चौकाराने एक मोठा विजय संपादित करत असणारा टीम दोस्ती 11 सावरे घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा पराभूत झालाय संघ शाहूराजी क्रिकेट संघ डबीन बडवली. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा.